घरात लेकरं असले ना की घर कसं असं एकदम भरलेलं असतं आणि लेकरं नसले की एकदम आपल्याला असं सुनं सुनं वाटत असतं. आता जरी माझी किमू स्कूलला जात असते ना, पण माझी बिट्टू आहे ना घरी असते, त्याच्यामुळे मला आहे ना घरामध्ये असं एकदम असं सुनं वाटत नाही. तिच्यामुळे आहे ना म्हणजे थोडीशी घरामध्ये चालू असते रेलचेल. आणि तिचं कसं ह्या गोष्टी उचक त्या गोष्टी उचक यामध्ये ना तिच्याशी बोलण्यामध्ये कुठे माझं सकाळची संध्याकाळ होते ना तेही मला कळत नाही. तर सकाळी जेव्हा किट्टू स्कूलला गेली त्यावेळेस मग रात्रीचं थोडंसं वरण होतं उरलेलं, तर मग तिचं म्हणणं होतं की मी वरण भात खाईल. मग मी काय करत असते, असं डाळ खिचडा टाईप बनवत असते. तर मग ना ते भांडे थोडीशी होते आणि नंतर माझं किचन आवरून झाल्यानंतर मग मी तिला दूध वगैरे दिलेलं होतं, तर मग ते थोडेसे भांडे होते. पण मग म्हटले मी हे नंतर जेव्हा रात्री स्वयंपाकाला लागेल त्यावेळेस पुसून टाकेल. मग ते काही पुसले नाही, फक्त आहे ना असे कोरडे होण्यासाठी ठेवले उबडे करून, म्हणजे मग त्यातलं पाणी वगैरे सगळं निथरून जाईल. आणि दुपारी ना जेवण केलेलं होतं तर ती एक प्लेट पण बाकी होती, मग ती प्लेट व्यवस्थित क्लीन वगैरे केली. त्यानंतर ना माझं म्हटलं आता स्वयंपाकाला सुरुवात करू एक बाजूला. आणि आता आहे ना मी काय केलेलं आहे, चहा वगैरे सगळा बंद केलेला आहे कम्प्लिटली. फक्त आहे ना सकाळी मला जर चाहूल वाटली की बा चहा घ्यावे असं वाटलं मनातून, तर मग अर्धा कप चहा घेत असते. बाकी संध्याकाळचा चहा तर आता कम्प्लीट बंद केला आहे. म्हणजे जेव्हा मी लहान होती ना तेव्हापासूनच तसं म्हणायला गेलं तर मला चहाची कधी तलफही आली नाही आणि मला चहा कधी आवडला पण नाही. पण किटूच्या बाबांना आहे ना चहा फार आवडतो, त्यामुळे मला खरं तर आता मध्यंतरी ना चहाची थोडीशी सवय लागली होती. तरी पण मग मी आता बऱ्यापैकी तिच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते, कारण जी गोष्टीची सवय लागली त्या गोष्टी कंट्रोल पण आपल्याला करता आली पाहिजे, हे तितकंच खरं. नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर चला, संध्याकाळची सुरुवात झालेली आहे कामांना आणि स्वयंपाकाला लागायच्या अगोदर जसं मी तुम्हाला सांगितलं, लेकरं म्हटले की वाढवा आहेच. मी एक बाजूला स्वयंपाक करायला सुरुवात करणार, तोच तिचं असं म्हणणं होतं की मला छोट्या किचन काउंटर टॉपवर बसव, मला गंमत बघायची, कारण माझी खिडकी तिथेच आहे आणि खालून आहे ना बऱ्याच वेळा असे ज्या शेळ्या असताना त्यांचा कळप किंवा गायी असतात ना त्यांचा कळप जात असतो, नेहमीच जात असतो. कारण तिथून आहे ना पाठीमागे पूर्ण असं गार्डन टाईप आणि जंगल टाईप आहे, म्हणजे झाडं वगैरे आहे ना थोड्याशा अंतरावर. तर तिथून त्या गायी वगैरे किंवा शेळी असतील ना तर त्या चरण्यासाठी ते गुराखी नेत असतात. तर मग ही वेळ असते त्यांची जाण्याची, त्याच्यामुळे मग हिचं चाललेलं होतं की मला ते बघायचं आहे. आणि बसल्या बसल्या मग तिची गंमतही बघून होते आणि मग मला पण आहे ना त्रास देत नाही. आता तिला मी तिथं बसवलं खरं, पण कामाच्या ओघामध्ये मी होती पुढे काम करत होती आणि मागे मग मी तिला खायला पण दिलेलं होतं. तर तिने लगेच ना छोट्या डब्यामध्ये मी थोडासा भात काढून ठेवलेला होता, तो भात वरतून खाली ना तिच्या हातातून निसटला, तसा भात सगळा खाली झाला. कारण ना आईने ह्या डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे, हा डब्यातलं मला का दिलं नाही, ह्या डब्यामध्ये नेमकं काय आहे हे बघण्याची तिची उत्सुकता होती. आणि वरतून अरे रे 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 असं सुद्धा बोलायचं काम चाललं. आता बोलायला लागली, एवढी बडबड करते की बस रे बस. म्हटलं आता काम तर झालेलं आहे, तिने करून ठेवलेलं आहे, तर उगाचच तिच्यावर चिडचिड करण्यापेक्षा, कारण तिचे बोबडे बोल ऐकून मला एवढं हसायला येतं ना तर मला तिच्यावर ओरडूशी पण वाटत नाही. म्हटलं चला जाऊ दे, जे झालं ते झालं. मग मस्तपैकी ना कपडा घेतला आणि त्या कपड्याने व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं, कारण ते खाली पडलं ना तर त्याच्या अगोदरच तिने मला सांगितलं की अरे देवा हे खाली पडलं आता आई. तर मग म्हटलं आता तूच खाली उतर आणि ते सगळं भरून घे. तिचं असं म्हणणं होतं की मग मला खाली उतर. म्हटलं परत आता ही खाली उतरली की पुन्हा मला उद्योग काही ना काही करून ठेवल, मग त्याच्यापेक्षा म्हटलं तू वरतीच फुटाणे खात बस, कारण ह्या वेळेला ना मी तिला फुटाणे वगैरे असं काहीतरी देत असते. मग बसल्या बसल्या मस्तपैकी खाते पण आणि वरतून माझी गंमत पण बघायचं काम चाललेलं होतं. त्याच्यानंतर मग आज बनवणार होते मी शेवग्याची भाजी. तर शेवगा असतो ना तर तो खरंच खूप आपल्या शरीराला पोषक असतो, वजन कमी करण्यासाठी सुद्धा शेवगा खूप भारी असतो. सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही नाश्ता वगैरे तुम्हाला करायचा असेल ना तर शेवग्याच्या शेंगा असताना तर त्या छान मस्तपैकी ना कुकरमध्ये उकडून घ्यायचा आणि त्याच्या आहे ना जो रस असतो ना तो पूर्णपणे रस आहे ना सकाळी आपण असं म्हणजे एखादी वाटी म्हणा किंवा अर्धा ग्लास तो रस बनवायचा आणि तो प्यायचा. पण शिजवायच्या खूप त्या, एक ग्लास पाणी आपण जर समजा 2-3 शिट्ट्या दिल्या ना त्याला तर बरोबर त्याचं असं अर्धा वाटी किंवा एक वाटी
वाटी पाणी होतं, तर ते पाणी प्यायचं उपाशीपोटी. तर त्याने सुद्धा आहे ना, म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला फायबर्स पण जास्त मिळतात, प्रोटीन्स पण जास्त मिळतात त्याच्यापासून आणि भूक जास्त वेळ लागत नाही सगळ्यात महत्त्वाची. आणि आपल्याला आहे ना लोह पण खूप मिळतं त्याच्यापासून, त्यामुळे मग ते पौष्टिक पण तितकं जास्त आहे. तर तुम्हाला जर समजा वजन कमी करायचं असेल ना, तर सकाळी नाश्त्यासाठी ना तुम्ही शेवग्याच्या शेंगांचं सूपसुद्धा घेऊ शकता तुमच्या डाएट प्लॅनमध्ये. तर आता मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची काळ्या मसाल्याची भाजी. खरंच खूप सुंदर होते, अप्रतिम, मला तर फार आवडते. कशी पण बनवा, म्हणजे तुम्ही शेंगदाणे लावून बनवा किंवा काळ्या मसाल्याची बनवा किंवा लाल आपली खोबरं लावून थोडीशी जरी बनवली ना तरी खूप सुंदर होते. पण मी आज बनवणार आहे काळ्या मसाल्याची. तर त्याच्यासाठी ना पहिल्यांदा मी शेवग्याच्या शेंगा आहे ना चांगला सोलून घेते आणि सोलताना फक्त त्याच्या ज्या दशा निघतात ना तेवढ्याच काढते, जास्त काही त्याला मी म्हणजे हे करत नाही. आता हिने मला त्रास देऊ नये त्याच्यासाठी मग तिला एक बाजूला बघा मी लसूण सोलायला लावून दिलेलं होतं. मस्तपैकी तिच्या नादामध्ये लसूण सोलत होती. मग एक बाजूला मी पीठ वगैरे मळून घेतलं. पीठ मळलेलं असलं ना तर मग आपल्याला नंतर म्हणतो ना कंटाळा वगैरे पण येत नाही, कवर हे पीठ मळत बसा आणि मग चपात्या करा, तर तो कंटाळा येत नाही. चपात्या करायला हुरूप येतो. सगळ्यात महत्त्वाचं भाजी टाकेपर्यंत आहे ना कणिक एकदम छान मुरली जाते, त्याच्यामुळे चपात्या पण एकदम अशा मऊ लुसलुशीत व्हायला खूप सारी मदत होते. आणि त्यानंतर मग मी लगेचच मसाला तयार करायला सुरुवात केलेली आहे. तर मसाल्यासाठी ना मी जेव्हा शेवग्याच्या शेंगा करते त्याच्यासाठी कांदा, त्याच्यानंतर लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि माझ्या आईने ना मला थोडीशी भाजणी करून दिलेली होती. ती खूप दिवसांपासूनची माझ्याजवळ, पण ॲज इट इज जसल्यान तशीच आहे, की ज्याच्यामध्ये ना गहू, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, बाजरी, तर ह्या गोष्टी तिने ना मिक्स करून मला दिलेली होती. ती थोडीशी भाजणी जर आपण आहे ना भाजीला लावली ना तर भाजी एकदम छान होते आणि घट्टपणा आहे ना थोडासा असा छान मस्तपैकी भाजीला येतो. तर मग त्याच्यामुळे ती भाजणी ना थोडी थोडी मी ना काळ्या मसाल्याच्या भाजीला लावतच असते, त्याने ना भाजी चविष्ट फार लागते. म्हणजे जुन्या काळामध्ये तुम्हाला पण आठवत असेल बघा, आजी वगैरे आपल्या ज्या होत्या ना तर त्या अशी ना भाजणी थोडीशी ना काळ्या मसाल्याच्या भाजीला लावली ना तर मग भाजी एकदम छान व्हायची. तर मग ते माझी आई पण करते आणि मग तिने मला करून दिलेलं होतं, मग मी पण ते थोडं थोडं यूज करत असते काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी. खरं तर आहे ना स्वयंपाक करणं मला तितकं जास्त काही अवघड वाटत नाही, कारण एकदा स्वयंपाकाला लागली की मी नॉनस्टॉप स्वयंपाकाला लागून जाते. अर्धा तासात किंवा खूप तर खूप आहे ना 40 मिनटामध्ये स्वयंपाक कशाही पद्धतीमध्ये मी आवरते आणि त्याच्यानंतर 15-20 मिनटामध्ये किचन आटोपून घेते. स्पीड तसा मला चांगला आहे. फक्त मला काय होतं माहिती का, म्हणजे हे लेकरं असतात ना जसं की स्पर्शुक, मध्ये मध्ये करणार, मला हे दे मला ते दे, त्यांची जी लुडबुड असते ना त्या लुडबुडीमुळे थोडंसं मग टाईम होऊन जातो, असं होऊन जातो 5-10 मिनटे इकडे इकडे होऊन जातात. कारण तिच्या मनासारखं काही गोष्ट केली नाही की मग तिला इतका राग येतो ना की बस कधी. मग तिला असं वाटतं की ही माझं का बरं ऐकत नाही, आणि तिचं वय आहे असं वाटतं जाऊ दे, त्यांचे हट्ट कोण पुरवणार, तर आपणच पुरवणार. थोडीशी मोठी झाली की मग बरोबर आपल्याला समजून सांगता येतं की असं करू नको असं करू नको, आणि मग बरोबर लेकरं त्या पद्धतीने वागतात. पण अजून लहान आहे त्याच्यामुळे थोडंसं तिच्या मनासारखं करणं फार गरजेचं आहे. तर चला मस्तपैकी ना मी मसाला भाजायला सुरुवात केलेली आहे. आणि काळ्या मसाल्याची भाजी जर आपल्याला पाहिजे असेल ना तर काळ्या मसाल्याच्या भाजीला जेव्हा आपण कांदा भाजतो ना तो प्रॉपर काळा असाच झाला पाहिजे, तरच काळ्या मसाल्याच्या भाजीचा कलर जो आहे ना तो काळा असा होतो. नाहीतर मग आहे ना असं लालसर म्हणा किंवा चॉकलेटीसर भाजी होते आणि मग ती ना आपल्याला अशी पाहिजे अशी खावीशी वाटत नाही. खोबरं मी ना किसून घेतलेलं होतं, तर ते पण छान मस्तपैकी ब्राउनिश थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं. त्याच्यानंतर मग आलं लसूण पण छान भाजून घेतलं आणि अर्धा टोमॅटो घेतलेला होता, तर तो पण छान मस्तपैकी ना तेलामध्ये भाजून घेतला. आणि कांदा कसा भाजायचा, कांदा सुरुवातीला आहे ना मी तेल टाकत नाही, जेव्हा आपण भाजतो ना तर त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्यातलं पूर्ण पाणी जाऊ द्यायचं. पाणी पूर्ण त्याचं निघून गेलं की मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं की लगेच छान मस्तपैकी परतला जातो आणि त्याच्यामुळे भाजीला पण चव तुम्ही म्हणाल ना एवढी सुंदर येते. आणि शेवग्याच्या भाजीचा जो रस उतरतो ना भाजीमध्ये तर त्याची चवच खूप छान असते सगळ्यात महत्त्वाची. त्याच्यासाठी ना आपला जो मसाला आहे ना तो प्रॉपर अशी काळी भाजी होण्यासाठी कांदा आणि खोबरं जे आहे ना ते प्रॉपर असं, कांदा तर प्रॉपर काळाच झाला पाहिजे आणि खोबरं जे आहे ना ते असं लालसर मस्तपैकी भाजून घ्यायचं. त्यानंतर ही भाजणी थोडीशी मी टाकलेली आहे, तर ती भाजणी ना तेलामध्ये पूर्णपणे ना ती बाजरी असते ना तर त्याच्या अशा लाह्या होईपर्यंत मस्त भाजून घेतली. अर्धा सेकंदामध्ये भाजल्या जातात, कारण तव्याला पाहिजे असा ताव आलेला असतो. त्याच्यानंतर आहे ना कढईमध्ये छान मस्तपैकी तेल घालायचं आणि आपण जो मसाला काढला ना त्या मसाला मिक्सरमधून मी काढलेला आहे
तर तेलामध्ये आहे ना शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आणि छान मस्तपैकी परतून द्यायच्या. म्हणजे शेवग्याच्या शेंगाचा अर्क आहे ना पूर्ण त्या भाजीमध्ये उतरतो. जसं आपण नॉनव्हेज मटनची भाजी करतो किंवा चिकनची भाजी करतो, तर त्यावेळेस त्याचा अर्क कसा आपण पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरवतो शिजवताना, तर सेम तसाच अर्क आहे ना ह्या भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगांचा आला पाहिजे. इतकी सुंदर टेस्ट आली पाहिजे. जसं आपण म्हणतो ना मटणाची भाजी ही मटणाच्या भाजी सारखीच लागली पाहिजे, चिकनची भाजी चिकनच्या भाजी सारखीच लागली पाहिजे, तशीच शेवग्याच्या शेंगांची भाजी ही शेवग्याच्या शेंगांच्या भाजी सारखीच लागली पाहिजे. चव म्हणजे एकदम अशी अप्रतिम आली पाहिजे. आणि छान मस्तपैकी त्याच्यामध्ये ना शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत तेलामध्ये, त्याच्यामध्ये थोडंशी लाल तिखट घालायचं, मस्तपैकी परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं आहे ना वाटण टाकायचं. वाटण छान त्याला तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे एव्हरेस्ट मसाला टाकलेला आहे आणि छान मस्तपैकी परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर ना व्यवस्थित परतून द्यायचं. आता परतून झाल्यानंतर शेवग्याच्या शेंगांचं जे पाणी काढून घेतलेलं होतं ना तेच पाणी याच्यामध्ये टाकायचं. भले का मग थोडंसं मिक्सरचं भांडं पाण्याने वॉश करून आणि मग तुम्ही ते थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शेवग्याच्या शेंगा उकळतो ना तर त्यावेळेस थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकतो, तर ते मीठ आहे ना बेताने टाकायचं की जेणेकरून भाजी झाल्यानंतर आहे ना ती आपल्याला अशी खारी वगैरे नाही लागली पाहिजे. आणि भाजी झाल्यानंतर सुद्धा थोडंसंच मीठ टाकायचं. पहिल्यांदा वाटल्यास थोडंसं चाखून बघायचं आणि खारट आणि त्याच्यानुसार मग आपण मीठ टाकायचं. आणि छान मस्तपैकी उकळी आली की झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि कमी गॅसवर मस्तपैकी तरी यायला ठेवायचं. जर तुम्ही कमी गॅसवर काळ्या मसाल्याची भाजीला उकळी आल्यानंतर जर झाकण ठेवलं तर छान मस्तपैकी एकसारखी मस्त अशी तरी येते आणि भाजी बघा किती सुंदर झालेली आहे. बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त भाजी झालेली आहे. आणि काळ्या मसाल्याची भाजी म्हटलं ना की मी सगळ्यात पहिले पिवळा भात करत असते आणि त्याच्याबरोबर ना उडदाचा पापड खूप सुंदर लागतो भाजून. तर मी नेहमी जेव्हा काळ्या मसाल्याची भाजी करते, मटणाची भाजी सोडली, तर प्रत्येक वेळी मस्तपैकी उडदाचा पापड ना भाजत असते. तर आज जेवणाला ना 7:20 झालेले होते, 7:30 पर्यंत. म्हटलं मग पहिल्यांदा आपण जेवण करून घेऊ आणि भांडे काही जास्त नव्हते, थोडेसे भांडे होते. मग जेवणाचं पहिल्यांदा आटोपून घेतलं म्हणजे मग आपली बाकीची कामं होईपर्यंत ना आपलं जेवण पण जिरलं जातं आणि कामं पण पटपट होतात. लगेचच मी किचन आटोपायला सुरुवात केलेली आहे. तर मग मी किचन आटोपत होती तर मग यांचं म्हणणं झालं की चला आता एक बाजूला आहे ना मी तुला हेल्प करू लागतो. मग त्यांनी पटकन आहे ना घर झाडून वगैरे घेतलं. म्हणजे मग ॲट अ टाईम आहे ना दोन्ही पण माझी कामं होतात. कारण ना किती नाही म्हटलं ना तर लेकरं जेव्हा खेळतात जेवतात तेव्हा अन्नकण म्हणा किंवा त्यांचे खेळण्याचे काही पसारा हा घरामध्ये झालेलाच असतो. इकडे भांडे झाले मग लगेचच मी ना छोटा किचन काउंटर टॉप क्लीन करायला सुरुवात केली. कारण छोटा किचन काउंटर टॉपवर बरीचशी ना स्वयंपाक करताना गर्दी होते. मग पहिल्यांदा आहे ना छोटा किचन काउंटर टॉप व्यवस्थित क्लीन केला. आणि मिक्सर आपण वापरतो ना तर रोज असा वापर झाला की त्याची सगळ्यात पहिले स्विच बोर्डमधून तो जो प्लग आहे तो काढून असं मिक्सरच्या होती ती पिन आपण गुंडाळून ठेवली ना तर ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ना तेही व्यवस्थित राहतं. आणि जी काही आजूबाजूला काउंटर टॉपवर थोडीफार कचरा वगैरे असं झालेला होता तर तो व्यवस्थित धूळ वगैरे किंवा काही भाजीचं लागलेलं असलं किंवा काही पण लागतंच पडतंच किंवा स्पर्शूला मगाशी मी लसूण वगैरे सोलायला दिलेला होता तर मग त्याचंही थोडंसं पडलेलं होतं. तर मग व्यवस्थित आहे ना पुसून क्लीन करून घेतला. आणि त्याच्यानंतर मग हे जे भांडे होते ना तर ते भांडे मी छोट्या किचन काउंटर टॉपवर ट्रान्सफर करून घेतले. म्हणजे मग काय होतं जो मोठा किचन आहे ना तर तो क्लीन करायला आपल्याला सोपा जातो. आपल्या पद्धतीने जसं आपल्याला मला वाटलं ना तर तशा पद्धतीने मग मी करत असते. परवाच्या दिवशीचा आपला मिनी ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ जर बघितला असेल ना तर त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला इडलीचं प्रमाण वगैरे सगळं व्यवस्थित सांगितलेलं होतं. तर त्या प्रमाणाने ना इडल्या इतक्या सुंदर झाल्या, एवढ्या सॉफ्ट एवढ्या जाळीदार आणि तुम्हाला सांगते डोसासुद्धा एकदम सुंदर झाले होते. त्याच्यामुळे यांचं असं म्हणणं होतं की आज पुन्हा तू आहे ना इडलीचं पीठ तेवढ्याच प्रमाणामध्ये ना भिजत घाल, भले का मी तुला हेल्प करतो. आणि नेहमीच त्यांची मला आहे ना हेल्प अशा कामांमध्ये होत असते. त्याच्यामुळे ना कामाचा ताण म्हणा किंवा कामाचं प्रेशर ना जास्त माझ्यावर येत नाही. हसत खेळत म्हणजे आमची कामं आहे ना पटपट होत चालतात आणि पटकन कामं झालं की आपल्याला पण एक उत्साह कायमस्वरूपी टिकून राहण्यास मदत होते. आणि इडलीचं पीठ झालं ना दळून की मस्तपैकी ना त्याच्यावर एक आहे ना अशी झाकणी ठेवायची की ज्याच्यातून आहे ना एअर पास नाही झाली पाहिजे. आणि त्याच्यावर आहे ना मस्तपैकी एक रुमाल ठेवायचा, खाली एक रुमाल ठेवायचा आणि वरती रुमालाने एक झाकून ठेवायचं. हिवाळा असो पावसाळा असो तर कुठलाही ऋतू असो एकदम सुंदर असं पीठ आंबलं पण जातं. आणि तुम्ही इडली तर म्हणाल ना एकदम सुपर सॉफ्ट व्हायला खूप सारी मदत होत असते. तर त्याचं प्रमाण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा आपला,
त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर आणि विस्तृत स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघा आता छान मस्तपैकी इडलीचं पीठ झालेलं आहे, तर ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मस्तपैकी ठेवून देणार आहे आंबवण्यासाठी। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। कसं होतं माहिती का, जेव्हा आपण घरामध्ये काम करत असतो ना, तेव्हा आपल्याला जर कुणाची मदत जर मिळाली ना, तर 10 मिनिटाचं काम 5 मिनिटामध्ये व्हायला मदत होते। शेवटी कितीही केलं तर 2 हाताचा आणि 4 हाताचा खूप फरक पडतो आणि आपली केअर करणारं कुणीतरी आहे असं जेव्हा आपल्याला असं वाटतं ना, तर त्यावेळेस काम करायला सुद्धा हे खूप वेगळाच असतो, आपल्या मनामध्ये सुद्धा हे तितकंच खरं। त्याच्यामुळे कुणाची हेल्प जर मिळाली किंवा आपण जे काम करतो आहे त्याची कदर जर कुणी जर केली ना, तर खूप छान वाटतं खरंच मनाला, हे तितकंच खरं। आणि नेहमीच मला यांची कुठल्या ना कुठल्या गोष्टींसाठी खरंच मदत होत असते, त्याबद्दल मी खरंच स्वतःला खूप ब्लेस समजते। तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। बाय बाय।